भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश. सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार, आव्हाड यांची माहिती. छावाच्या विजय घाडगेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा. सुरज चव्हाणला राष्ट्रवादीत बढती दिल्यानं छावा संघटनेचा संताप. अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपाकडून थेट घणाघात. मुंबई भाजपा आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध. आल्हाद कलोटी यांची आमदार राणांकडून पाठराखण. कलोटी स्वकर्तृत्वावर राजकारणात आल्हाद कलोटी बिनविरोध विजयी. विरोधकांची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी विचारला थेट सवाल. दोंडाईचामध्ये भाजपाचे सर्व 26 उमेदवार बिनविरोध आल्याचा आनंद. जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका. तेजसचा अपघात की घातपात, भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित. माहीममध्ये रेल्वे ट्रॅक जवळील झोपडपट्टीत आग. अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारावर दमदाटी. उमेदवाराला पकडून आणतानाचा व्हिडिओ समोर. निवडणूक कार्यालयात उमेदवाराला पकडून आणल्याचा व्हिडिओ आला समोर. जामनेर नगर परिषदेमधील व्हिडिओ व्हायरल. वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धुडगूस. मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ. अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप. मालेगावातील आंदोलकांवर गुन्हे दाखल. छावणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आंदोलक आक्रमक. गोंदियामध्ये 14 वर्षीय मुलीवर बापानं केला अत्याचार. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सिडकोची 4508 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध. बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत रडीचा डाव. राष्ट्रवादीच्या विजयालक्ष्मी हरणेंना पतीसह डांबून ठेवलं. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका.